श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तसेच स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 6 जानेवारी आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. 2026 या नवी वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी आहे. तीही अंगारकी चतुर्थी आलेली आहे. तर गणेश भक्तांसाठी या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, कारण या दिवशी व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचं पुण्य मिळतं अशी भाविकांची श्रद्धा आहे. तर बघा, हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी तिथी येते. जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटले जाते. अंगारक हे मंगळ ग्रहाचे दुसरे नाव आहे. गणेश पुराणानुसार ऋषी भारद्वाज आणि माता पृथ्वी यांचा पुत्र मंगळ, ज्याला अंगारक असेही म्हणतात, त्याने गणपतीची कठोर तपस्या केली. त्यांच्या तपस्येवर प्रसन्न होऊन गणपतीने त्यांना दर्शन दिले. तो दिवस मंगळवार आणि संकष्टी चतुर्थीचा होता. गणपतीने त्यांना वर दिला की जेव्हा कधी मंगळवारी संकष्टी चतुर्थी येईल तेव्हा ती तुझ्या नावाने अंगारकी म्हणून ओळखली जाईल आणि या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतील असे मानले जाते की या एका चतुर्थीचे व्रत केल्याने 21 संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळते. या दिवशी दिवसभर उपवास केला जातो. काही लोक फक्त फलाहार करतात. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून गणपती बाप्पांची षडोपचारे पूजा केली जाते. बाप्पांना लाल फुले, दुर्वा आणि 21 मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा. संकष्टी चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रोदयानंतर चंद्र पाहून आणि त्याला अर्घ्य देऊन सोडला जातो. या दिवशी गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्रदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. मंगळ ग्रहांचा संबंध कर्जाशी असतो, त्यामुळे अंगारकीचे व्रत केल्याने कर्जमुक्ती मिळते असे मानले जाते. नावाप्रमाणेच ही चतुर्थी सर्व संकटांचे निवारण करणारी आहे. ज्याच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांना या व्रतामुळे शांती मिळते. तसेच या दिवशी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि हे व्रत जे आहे तर ते अगदी लहान मुलांपासून ते मोठे जण सर्वजण करत असतात. या दिवशी गणेश तत्व पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं. अंगारक संकष्टी चतुर्थीला म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते. जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा करतो, श्री गणेश यांचे सर्व संकट दूर करतात, त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी घडवून आणत असतात आणि प्रत्येक कामात कार्यात यश मिळवून देतात. गणपतीला विघ्नहर्ता असंही म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे सोडत नाहीत असं देखील म्हणतात. या दिवशी श्री गणेश यांच्या मूळ स्वरूपात नसून ते 4 मस्तक आणि 4 हाताच्या स्वरूपात असतात. त्यामुळे या दिवशी गणेश तत्व जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय प्रभावी उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या सांगितल्या जातात. तर असाच एक अतिशय प्रभावी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे. ही वस्तू बाहेर फेकल्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि वर्षभर आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. घरातील सर्व अडचणी, दोष, नकारात्मकता नष्ट होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा. तर बघा, तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणजे 6 नंतर ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधी करू शकता. परंतु 6 ते 7:30ची जी वेळ आहे या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर आपण हा उपाय उद्या अंगारक संकष्टी चतुर्थीला आपल्या घरामध्ये केला तर गणपती बाप्पांची विशेष कृपा ही आपल्यावरती प्राप्त होईल. त्याचबरोबर घरात काही अडचणी असतील, सतत भांडणं होत असेल, आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, कर्त्या पुरुषाचे घरामध्ये
घरामध्ये प्रगती होत नसेल, घरामध्ये सतत आजारपण असेल, मतभेद असतील, नवरा बायकोची भांडणं होत असतील, यांसारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत थोडेसे काळे तीळ. काळे तीळ जे आहेत तर ते बाप्पांना अतिशय प्रिय आहेत, म्हणून चतुर्थीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान करायचं किंवा अंघोळीच्या पाण्यामध्ये पंचामृत टाकून देखील तुम्ही स्नान केलं तरी चालेल. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान केलं तर पितृदोषाचा प्रभाव कमी होतो, त्याचबरोबर बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होते. म्हणून आपल्याला थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत. तिळासोबतच तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी तर ती देखील घ्यायची आहे. पिवळी मोहरी तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला 5 लवंगा घ्यायच्यात. 5 लवंगा तुमच्याकडे नसतील तर तुम्ही काळे मिरे असतील तर ते देखील घेऊ शकता. या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत आणि त्या वस्तू आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्या देवघरावरून सुद्धा तुम्हाला त्या वस्तू उतरवायच्या आहेत. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत आणि या वस्तू घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं. घराच्या बाहेर गेल्यानंतर घराच्या दक्षिण दिशेला त्या वस्तू फेकून द्यायच्या आहेत किंवा तुम्ही इतर दिशेला सुद्धा फेकू शकता, परंतु कोणाच्या घरावर, अंगणात कोणाच्या वस्तूंवरती फेकू नका, जेणेकरून आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही. असा हा एक प्रभावी उपाय उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला संध्याकाळी आपल्याला घरामध्ये करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. घरातील दरिद्रता संपूर्णपणे नष्ट होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि घरातल्या अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या घरातून निघून जातील आणि बाप्पांची विशेष कृपा ही आपल्या कुटुंबावरती राहील. त्याचबरोबर तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, मुलं अभ्यास करत नसतील किंवा मुलं अभ्यास करत असतील तर मुलांच्या लक्षात राहत नसेल किंवा मुलांना सरकारी नोकरी लागत नाही, तर तुम्हाला उद्याच्या दिवशी मुलांसाठी एक प्रभावी उपाय करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा. नारळावरती तुम्हाला लाल रंगाचा धागा आहे तो गुंडाळायचा किंवा लाल रंगाचा कपडा तुम्हाला गुंडाळायचा. मनात आपली इच्छा, मनोकामना व्यक्त करायची. हा नारळ तुम्हाला गणपतीच्या चरणी अर्पण करायचा. असं केल्याने सर्व समस्या नाहीशा होतात. हा उपाय तुम्ही स्वतः मुलांसाठी करू शकता किंवा मुलांनी स्वतः हा उपाय स्वतःसाठी केला तरीसुद्धा चालेल. तसेच तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल, व्यवसाय संबंधित काही अडचणी असतील आणि व्यवसाय हा चांगला चालत नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी मूठभर हिरवे मूग घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात दान करायचे आहेत आणि तिथे बसून गणेश चालीसाचं तुम्हाला पठण करायचं आहे. हा उपाय केल्याने व्यवसायातील सर्व अडचणी दूर होतात आणि व्यवसाय हा खूप चांगल्या प्रकारे चालू लागतो. तर हा एक उपाय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत अडीअडचणी येत असतील, महत्त्वाची कामे पूर्ण होत नसतील, तुमच्या आयुष्यामध्ये खूप असे शत्रू वाढलेले आहेत, मग हे शत्रू घरातले असतील, शेजारचे असतील किंवा बाहेरचे असतील किंवा मग शत्रू गुपित असेल, तर शत्रूपासून मुक्तता होण्यासाठी, मनातील कुठलीही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे. पिवळसर रंगाचा तुम्हाला लिंबू घ्यायचा आहे. या लिंबावरती कोणताही डाग असायला नको असं तुम्हाला लिंबू घ्यायचं आहे. त्या लिंबावरती तुम्हाला लाल रंगाच्या पेनाने तुमची इच्छा लिहायची आणि नोकरी प्राप्त, जसे की धनप्राप्ती किंवा तुमची शारीरिक, मानसिक कुठली इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल तर ती इच्छा त्या लिंबावरती लिहायची आणि त्यावर तुम्हाला बाप्पांच्या मूर्तीसमोर आसन टाकून बसायचं आणि लिंबू हातात घ्यायचा आहे. ओम गणगणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आणि हे लिंबू तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या मागे ठेवायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी, वार बुधवार आहे, 7 जानेवारीला बाप्पांना समर्पित हा दिवस आहे,
तर या दिवशी सकाळी स्नान करायचं, बाप्पांची पूजा करायची, पुन्हा एकदा तुमची इच्छा व्यक्त करायची आणि तो लिंबू उचलून तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे वाहते पाणी असेल त्या वाहत्या पाण्यात तुमची इच्छा व्यक्त करत विसर्जित करायचं. हा उपायसुद्धा खूप प्रभावी आहे. हा उपाय केल्याने नक्कीच आपली प्रत्येक इच्छा, मनोकामना पूर्ण होते. तर हा एक उपाय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता. प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी जेव्हा आपण कुठे नोकरी शोधण्यासाठी जातो, ती नोकरी मिळवण्यासाठी किंवा महत्त्वाचं काम करण्यासाठी जातो, ते काम पूर्ण होण्यासाठी मुलं परीक्षेला जातात, तेव्हा मुलांना परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. उद्या संकष्टी चतुर्थीला जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये दर्शनाला जाणार आहात, त्यावेळी बाप्पांच्या चरणी जर कुणी तांदूळ किंवा गहू अर्पण केलेले असतील तर ते तुम्ही घरी उचलून आणायचे आहेत. अगदी तुम्ही 7, 8, 21 किती जेवढे मिळतील तेवढे तुम्हाला आणायचे आहेत. घरी आणल्यानंतर त्याची एक पुडी तुम्हाला बांधायची आहे आणि ती पुडी बाप्पांसमोर तुम्हाला ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामाला जातात तेव्हा ती पुडी सोबत घेऊन जायचं किंवा जेव्हा घरातली मुलं महत्त्वाच्या परीक्षेला जात असेल, इंटरव्ह्यूला जात असतील, त्यावेळी ही पुडी सोबत घेऊन जायची. नक्कीच प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल आणि बाप्पांची कृपा ही तुमच्यावरती राहील. तुमच्यावर कधीही वाईट संकट येणार नाहीत. तर असे हे प्रभावी उपाय उद्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला संध्याकाळी करायचे आहेत. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करावयाच्या प्रभावी उपायांचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.